Hello guys, in previous lecture we discuss about the properties of system as well as we also discuss the state function and path function. Now in this lecture we discuss about the thermodynamic equilibrium. Okay, ह्या लेक्चर मध्ये आपल्याला थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम हा पॉइंट बघायचा आहे. ओके, आता इक्विलिब्रियम हा शब्द आपण केमिकल इक्विलिब्रियम किंवा आयोनिक इक्विलिब्रियम यांच्यामध्ये बघितलेला आहे, बरोबर. मग आता जर आपण केमिकल इक्विलिब्रियमच्या रिलेटेड थोडंसं बोलायचं झालं तर आपल्याला एक माहिती आहे, इक्विलिब्रियम कधी फॉर्म होतो, ज्यावेळी फॉरवर्ड रिॲक्शन अँड बॅकवर्ड रिॲक्शनचा रेट हा ज्यावेळी इक्वल असतो त्यावेळी इक्विलिब्रियम फॉर्म होतो असं आपण म्हणतो, बरोबर. सेम कन्सेप्ट इथं आहे, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम, बरोबर. पण हा कन्सेप्ट थोडासा लक्षात येण्यासाठी बघा, एक पिस्टन कन्सिडर करूया. ओके, पिस्टन. ओके, दिस पिस्टन इज फिल्ड विथ ए गॅस. ओके, ह्याच्यामध्ये गॅस आहे. ओके, अँड दिस सिलेंडर इज फिटेड विथ ए फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टन. ह्याच्यावर काय आहे, पिस्टन आपण ठेवलेला आहे, बरोबर. हा पिस्टन ज्यावेळी आपण गॅस एनक्लोज करतो सिलेंडरमध्ये पिस्टन वापरून, ओके, हा पिस्टन फ्रिक्शनलेस मुव्हेबल आहे. म्हणजे जसजसं गॅस वर येईल तससा ऑटोमॅटिकली हा वर जाईल, जसजसं गॅसचा व्हॉल्यूम कमी होईल तससा तो काय होतो, ऑटोमॅटिकली खाली जातो, डाऊनवर्ड डायरेक्शनला जातो, म्हणजेच इनवर्ड डायरेक्शनला जातो. ओके, मग बघा इथं हा गॅस आहे, ठीक आहे. ह्या गॅसचं प्रेशर P1 कन्सिडर करूया. ओके, गॅसचा व्हॉल्यूम V1 कन्सिडर करूया आणि त्याचं टेम्परेचर T1 कन्सिडर करूया. ओके, आता हा पिस्टन अशा वेळी सेट आहे की बघा हा गॅस एक्सपांड पण होत नाही, कॉम्प्रेस पण होत नाही, बरोबर. म्हणजे याचा अर्थ हा पिस्टन वर पण जाणार नाही, खाली पण जाणार नाही, म्हणजे अपवर्ड डायरेक्शनला आणि इनवर्ड डायरेक्शनला सुद्धा मूव्ह होणार नाही, तो स्टेबल आहे, बरोबर. त्यावेळी ह्या सिस्टीमची एक स्टेट फॉर्म झाली, एक पर्टिक्युलर स्टेट आहे, बरोबर. त्या स्टेटला तो स्टेबल झालाय. ओके, म्हणजेच द स्टेट फंक्शन इट हॅज बीन ए कॉन्स्टंट. ओके, आता बघा हे झालं पहिली गोष्ट. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, त्यानंतर हा जो गॅस आहे, ओके, हा गॅस काय व्हायला लागला, एक्सपांड व्हायला लागला. म्हणजे फर्स्ट क्रायटेरिया काय झाला, गॅस इट शुड बी एक्सपांडेड. गॅस एक्सपांड होणार म्हणजेच द व्हॉल्यूम ऑफ गॅस इज गोज ऑन इन्क्रीजेस. गॅसचा व्हॉल्यूम काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, बरोबर. त्याचबरोबर इन्क्रीज होणार आहे याचा अर्थ प्रेशर पण चेंज होणार आहे ना. व्हॉल्यूम वाढला म्हणजेच काय झालं बघा, ही एक स्टेट फंक्शन होती, याचं कन्व्हर्जन कशात झालं बघा. ओके, हा गॅस अगोदर एवढा होता, बरोबर. आता व्हॉल्यूम वाढल्यानंतर गॅस एवढा झाला, बरोबर. म्हणजे पिस्टन ऑटोमॅटिकली काय झाला, अपवर्ड डायरेक्शनला किंवा आउटवर्ड डायरेक्शनला मूव्ह झाला, म्हणजे बाहेर गेला, बरोबर. त्यावेळी गॅस एक्सपांड ज्यावेळी झाला त्यावेळी त्याचं प्रेशर चेंज झालं. मग आता ऑब्व्हियसली काय झालेलं असणार आहे, वरून प्रेशर जे अप्लाय केलेलं आहे, बरोबर, वरून त्या पिस्टनवर, त्याला आपण काय म्हणतो, ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, बरोबर. आता ज्यावेळी पिस्टन आउटवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो त्यावेळी ऑब्व्हियसली काय होणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज गोज ऑन डिक्रीजेस, बरोबर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीज झाला, पण याचा अर्थ मी सरळ म्हणतो की प्रेशरमध्ये चेंज झाला, म्हणजे P1 प्रेशर इज गेट कन्वर्टेड इनटू P2. ओके, व्हॉल्यूम अगोदर एवढा होता, व्हॉल्यूम पण काय झाला, वाढला, म्हणजे व्हॉल्यूम वाढला म्हणजे व्हॉल्यूममध्ये पण चेंज आहे, म्हणजे V2, बरोबर. पण टेम्परेचर, ह्या सगळ्या सिस्टीमचं जे टेम्परेचर आहे, द टेम्परेचर इज कॉन्स्टंट. टेम्परेचर इज कॉन्स्टंट म्हणजे इथं T1 आहे तर इथं सुद्धा काय होणार आहे, T1च होणार आहे. लक्षात आलं. मग आता हा गॅस कुठपर्यंत एक्सपांड होईल, जोपर्यंत एका पर्टिक्युलर रेंजला जात नाही तोपर्यंत. ओके, म्हणजेच बघा गॅस एक्सपांड झाला आणि तो स्टॉप झाला म्हणजे पिस्टन परत इथं फॉर्म झाला. म्हणजेच बघा इक्विलिब्रियम म्हणजेच काय, ज्यावेळी पिस्टनची मुवमेंट थांबते, पिस्टन खाली पण जाणार नाही, पिस्टन वर पण जाणार नाही, बरोबर. त्यावेळी त्याला काय म्हणायचं, इक्विलिब्रियम.
त्यावेळी त्याला काय म्हणायचं, इक्विलिब्रियम. मग आता इथं ही सिस्टीम ही इक्विलिब्रियम फॉर्ममध्ये होती, बरोबर. गॅस इन्क्रीज झाला, गॅसचा व्हॉल्यूम वाढला, गॅसचा व्हॉल्यूम वाढल्यानंतर बघा एका पर्टिक्युलर रेंजला जाऊन परत पिस्टन स्टेबल झाला. पर्टिक्युलर रेंजला जाऊन पिस्टन परत स्टेबल झाला, बरोबर. स्टेबल झाला म्हटल्यानंतर काय झालं बघा, ह्या पोझिशनला पण इक्विलिब्रियम होता, पण पिस्टन परत इथं जाऊन कॉन्स्टंट राहिलाय. म्हणजे ही पोझिशन जी आहे, ही जी स्टेट आहे ती सुद्धा इक्विलिब्रियम स्टेट आहे. कुठली स्टेट आहे, इक्विलिब्रियम स्टेट. ओके. म्हणजेच बघा, जर आपण विचार केला की ह्या स्टेट पासून ह्या स्टेटमध्ये म्हणजेच व्हॉल्यूम एवढा असताना च इक्विलिब्रियम आणि व्हॉल्यूम वाढल्यानंतरचा इक्विलिब्रियम ह्यांच्या मधला जो पोर्शन आहे तो पोर्शन हा आपण नॉन इक्विलिब्रियम स्टेट म्हणून आपण कन्सिडर करायचा. काय कन्सिडर करायचा, नॉन इक्विलिब्रियम स्टेट. म्हणजे सिंपली एक गोष्ट लक्षात ठेवा, इक्विलिब्रियम म्हणजे काय, पिस्टन थांबला म्हणजे इनवर्ड डायरेक्शनला पण जाणार नाही, आउटवर्ड डायरेक्शनला पण जाणार नाही, त्यावेळी तिथं इक्विलिब्रियम फॉर्म झाला असं म्हणायचं, बरोबर. मग ते इक्विलिब्रियम गॅस एक्सपांड झाल्यानंतर फॉर्म होतील, बरोबर, किंवा गॅस कॉम्प्रेस झाल्यानंतर सुद्धा फॉर्म होऊ शकतो, बरोबर. द स्टेट फंक्शन इट शुड बी कॉन्स्टंट, दॅट इज ए पिस्टन इज मोशनलेस. लक्षात आलं, त्यावेळी ती सिस्टीम इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये आहे. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज ए थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. ओके, हा थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम आहे. मग आता बघा, हे जे इक्विलिब्रियम आहे, बरोबर, म्हणजे ह्या स्टेट पासून ह्या इक्विलिब्रियम स्टेट पासून ह्या इक्विलिब्रियम स्टेट पर्यंत पोहोचण्यासाठी चे जे इक्विलिब्रियमच्या प्रोसेसेस आहेत, प्रोसेस, ओके, अँड देअर टाइप्स. ओके. नेक्स्ट पॉइंट काय झाला बघा, ह्या इक्विलिब्रियम स्टेट पासून ह्या इक्विलिब्रियम स्टेट पर्यंत पोहोचण्यासाठी, सिस्टीमला पोहोचण्यासाठी आपल्याला डिफरंट टाइप्सचा स्टडी करायचा आहे. ओके. तो स्टडी म्हणजेच प्रोसेसेस अँड टाइप्स ऑफ ए इक्विलिब्रियम. ओके. मग आता बघा, इथं जनरली इक्विलिब्रियम फॉर्म कशामुळे बघायला मिळतो, एक तर प्रेशर चेंज होणार, प्रेशर कमी जास्त झालं ना, इथं प्रेशर पिस्टन खाली होता म्हणजे वरून प्रेशर जास्त होतं, इथं पिस्टन वर गेला म्हणजे वरून अप्लाय केलेलं प्रेशर कमी झालं, बरोबर. व्हॉल्यूम वाढलाय, इथं व्हॉल्यूम एवढा होता, इथं एवढा झाला, किंवा व्हॉल्यूम वाढलेला होता तो कमीही होऊ शकतो, बरोबर. त्यानंतर टेम्परेचरमध्ये सुद्धा चेंज होऊ शकतो. टेम्परेचरमध्ये कसा चेंज होऊ शकतो बघा, गॅसला आपण टेम्परेचर दिलं, गॅसला आपण काय दिलं, टेम्परेचर दिलं, तर गॅस इट शुड बी एक्सपांड. आणि गॅसमधलं टेम्परेचर जर आपण डिक्रीज केलं तर काय झाला, गॅस कॉम्प्रेस झाला, बरोबर. ठीक आहे. म्हणजे ह्या 3 फॅक्टरवर आपल्याला त्यांच्या प्रोसेसेस आणि इक्विलिब्रियमचे टाइप्स आपल्याला बघायचे आहेत. ओके. त्यातला फर्स्ट टाइप आहे तो म्हणजे आयसोथर्मल टाइप. फार सिंपल आहेत, आयसोथर्मल टाइप. आणि त्याचबरोबर ह्या टाइपवर बोर्डाला, जेईला, नीटला आणि सीईटीला सुद्धा क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ओके. आयसोथर्मल, आयसो म्हणजे सेम, थर्मल म्हणजे इथं कन्सिडर करायचं टेम्परेचर. ओके. आयसोथर्मल टाइप किंवा आयसोथर्मल प्रोसेस सुद्धा आपण म्हणू शकतो त्याला, आयसोथर्मल प्रोसेस, बरोबर. म्हणजे आयसोथर्मल म्हणजे सेम टेम्परेचर, टेम्परेचर सेम आहे म्हणजेच काय, टेम्परेचर हे कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे ह्याला हीट पण दिलेलं नाही, हीट त्याची काढूनही घेतलेली नाही, बरोबर. इन धिस प्रोसेस in which temperature of system remains constant, temperature of system remains constant. ओके. सिस्टीमचं टेम्परेचर काय, कॉन्स्टंट आहे थ्रू आउट ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच इक्विलिब्रियम, एका इक्विलिब्रियम स्टेटमधून दुसऱ्या इक्विलिब्रियम स्टेटमध्ये जाण्यासाठीचा वे, त्याला म्हणायचं ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजेच एका स्टेटपासून दुसऱ्या स्टेटमध्ये ज्यावेळी मूव्ह होतो त्यावेळी त्या सगळ्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट.
बरोबर. मग आता टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजेच काय होणार आहे बघा, काय होणार आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे याचा अर्थ इथं काय होणार आहे, एक दोन टाईप आहेत. एक म्हणजे सिस्टीम पासून सराउंडिंगला हीट मूव्ह होईल आणि दुसरा टाईप कुठला, सराउंडिंग पासून सिस्टीमकडं टेम्परेचर मूव्ह होईल. बरोबर. आता टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे सिस्टीम पासून सराउंडिंगला आणि सराउंडिंग पासून सिस्टीमला टेम्परेचर हे काय असणार आहे, फ्लो होत असणार नाही. बरोबर. म्हणजेच हीट डज नॉट फ्लो, हीट डज नॉट फ्लो फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग अँड सराउंडिंग टू सिस्टीम. बरोबर. देअरफॉर द टेम्परेचर इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. बरोबर. आता टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे हे तर प्रेझेंट असलेले जे गॅसेस मॉलिक्यूल आहे त्या गॅस मॉलिक्यूलची इंटरनल एनर्जी हिअर डिनोटेड बाय डेल्टा यू, ही काय असणार आहे, झिरो कन्सिडर करायची. कॉन्स्टंट म्हणजेच काय कन्सिडर करायची, झिरो कन्सिडर करायची. लक्षात आलं. आणि त्याचबरोबर जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर सुद्धा झिरो कन्सिडर करायचं. इथं डेल्टा हा जो ट्रँगल दिसतोय तो ट्रँगलला डेल्टा म्हणायचं. डेल्टा काय आयडेंटिफाय करतोय, डेल्टा काय आयडेंटिफाय करतोय तर स्मॉल चेंज, इंटरनल एनर्जी मधला चेंज आणि टेम्परेचर मधला चेंज हा झिरो आहे. लक्षात येते का बघा, कसा झिरो येतोय ते मी सांगतो. सिस्टीम पासून सराउंडिंगला हीट फ्लो झालेली नाही. बरोबर. म्हणजे सराउंडिंग आणि सिस्टीमचं टेम्परेचर सेम आहे. बरोबर. त्या दोघांच्यातला डिफरन्स, सिस्टीमच्या टेम्परेचर आणि सराउंडिंगचं टेम्परेचर ह्या दोघांच्या मधला डिफरन्स हा झिरो आहे. बरोबर. आणि त्याचबरोबर तो झिरो असल्यामुळं त्या गॅसियस मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असलेल्या इंटरनल एनर्जी मधला डिफरन्स हा झिरो आहे. म्हणताना आयसोथर्मल प्रोसेसमध्ये डेल्टा यू इज इक्वल टू झिरो अँड डेल्टा टी इज इक्वल टू झिरो. ओके. So, next process is a isobaric process. परत नेहमीप्रमाणे आयसो मीन्स सेम. ओके. बॅरिक मध्ये बार, BAR, बार कशाचं युनिट आहे, प्रेशरचं. म्हणजे इथं काय कॉन्स्टंट आहे, प्रेशर कॉन्स्टंट आहे. काय कॉन्स्टंट आहे, प्रेशर कॉन्स्टंट आहे. इन आयसोबॅरिक प्रोसेस द प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. प्रेशर काय असतं, रिमेन्स कॉन्स्टंट असतं. बरोबर. थ्रू आउट ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे एका इक्विलिब्रियम स्टेट पासून दुसऱ्या इक्विलिब्रियम स्टेटमध्ये ज्यावेळी मुवमेंट होते त्यावेळी ती मुवमेंट, ती प्रोसेस कंप्लीट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रेशर इथं कॉन्स्टंट आहे. मागच्याच प्रोसेसमध्ये आपण आयसोथर्मलमध्ये काय बघितलं, थ्रू आउट ट्रान्सफॉर्मेशन टेम्परेचर कॉन्स्टंट असतं आणि इथं थ्रू आउट ट्रान्सफॉर्मेशन काय कॉन्स्टंट असतं, प्रेशर कॉन्स्टंट असतं. काय कॉन्स्टंट असतं, प्रेशर कॉन्स्टंट असतं. बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल आपण लॅबोरेटरीमध्ये, समजा ही लॅब आहे, ह्या लॅबोरेटरीमध्ये आपण एक रिॲक्शन केली. ठीक आहे. रिॲक्शन केली, एक रिॲक्शन ह्या कोपऱ्यात केली आणि तीच रिॲक्शन आपण ह्या कोपऱ्यात केली एका लॅबोरेटरीमध्ये. बरोबर. पण त्या लॅबमधलं जे प्रेशर आहे, त्या खोलीमधलं जे प्रेशर आहे, त्या लॅबोरेटरीमधले प्रेशर आहे, ते प्रेशर ह्या रिॲक्शनवर जेवढं अप्लाय झालेलं आहे तेवढंच ह्या कोपऱ्यातल्या रिॲक्शनवर पण अप्लाय होणार ना. बिकॉज द प्रेशर ऑफ द लॅबोरेटरी इज कॉन्स्टंट. बरोबर. दोन्हीकडे सेमच आहे म्हणताना ते काय, कॉन्स्टंट आहे. म्हणजे इन लॅबोरेटरी द केमिकल रिॲक्शन इज कॅरिड आउट इन ए ओपन सिलेंडर. म्हणताना मी इथं बिकर काढलाय, ओपन सिलेंडर. बरोबर. ठीक आहे. ओपन सिलेंडरमध्ये आपण रिॲक्शन केली तर काय असणार आहे, त्यांचं ऍटमॉस्फेरिक प्रेशर हे झिरो असणार आहे. बरोबर. म्हणताना इथं काय येणार, डेल्टा P इज इक्वल टू झिरो. डेल्टा P इज इक्वल टू झिरो. क्लिअर आहे. ओके. देन नेक्स्ट थर्ड प्रोसेस दॅट इज ए आयसोकोरिक प्रोसेस. थर्ड प्रोसेस इट इज ए आयसोकोरिक प्रोसेस. ठीक आहे. इन केस ऑफ आयसोकोरिक प्रोसेस, आयसो म्हणजे ॲज युजल काय असणार आहे, सेम असणार आहे, म्हणजेच कॉन्स्टंट असणार आहे. कोर मीन्स काय, व्हॉल्यूम इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन, थ्रू आउट ट्रान्सफॉर्मेशन.
म्हणजे इथं आयसोकोरिक प्रोसेसमध्ये इक्विलिब्रियम स्टेटमध्ये ज्यावेळी चेंज होतो त्यावेळी चेंज कंप्लीट होईपर्यंत इथं व्हॉल्यूम काय इज रिमेन्स कॉन्स्टंट. व्हॉल्यूम इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द ट्रान्सफॉर्मेशन. क्लिअर? म्हणजे आयसोकोरिक प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. ओके, ह्याचं एक्झाम्पल बघा, केमिकल रिएक्शन. आता इथं प्रेशरचं एक्झाम्पल घेण्यासाठी मी काय कन्सिडर केलेलं होता, ओपन सिलेंडर कन्सिडर केला किंवा ओपन बिकर म्हणा, ओपन कोनिकल फ्लास्क, म्हणजे कोणत्याही ओपनली रिएक्शन करायची पण लॅबमध्ये. बरोबर? आता इथं काय करायचं आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट होण्यासाठी आपण क्लोज्ड सिलेंडरमध्ये किंवा क्लोज्ड कंटेनरमध्ये काय करायचे आहे, रिएक्शन करायचे आहे. आता क्लोज्ड कंटेनरमध्ये रिएक्शन करणार. बरोबर? म्हणजे बघा, ही एक लॅबोरेटरी आहे. ओके, परत तिथं जाऊया. इथं एक हा बिकर आहे. ओके, पण हा बिकर काय केलाय, झाकलाय आणि ह्याच्यात रिएक्शन चालू आहे. इथं एक बिकर आहे ह्या कोपऱ्यात, हा बिकर सुद्धा असा झाकलाय. ओके, इथं पण रिएक्शन चालू आहे. म्हणजेच बघा, जेवढा व्हॉल्यूम इथं एक नंबरच्या बिकरमध्ये घेतलाय तेवढाच व्हॉल्यूम इथं असणार आहे. म्हणजे इथं जर समजा 10 ml सोल्युशन असेल तर ह्याच्यामध्ये सुद्धा 10 ml सोल्युशनच असणार आहे. कारण ही रिएक्शन आपण क्लोज्ड सिलेंडरमध्ये, क्लोज्ड कंटेनरमध्ये आपण केलेली आहे. याचा अर्थ जो केमिकल्स आहेत त्याचं इव्हॉपरेशन होणार नाही. बरोबर? म्हणजेच काय, तिथं इव्हॉपरेशन बघायला मिळत नाही. म्हणजेच आपल्याला तिथं व्हॉल्यूम ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. देअरफॉर डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. बरोबर? रिएक्शन चालू करताना आपण जो व्हॉल्यूम घेतलाय केमिकलचा आणि रिएक्शन झाल्यानंतर जो केमिकलचा व्हॉल्यूम आहे ह्यांच्यामधला डिफरन्स इट इज कॉल्ड ॲज ए डेल्टा व्ही, आणि ह्यांच्यामधला डिफरन्स हा 0 असतो. याचा अर्थ व्हॉल्यूम इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. क्लिअर? ओके, देन नेक्स्ट पॉइंट, दॅट इज ए ॲडियाबॅटिक प्रोसेस. ओके, ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे नो एक्सचेंज. बरोबर? आता इथे एक्सचेंज काय होतं बघा, तर सिस्टीम पासून सराउंडिंगला आणि सराउंडिंग पासून सिस्टीमला काय होतं, तर हीट फ्लो होते. बरोबर? किंवा हीटची एक्सचेंज होते. बरोबर? सिस्टीम पासून सराउंडिंगला हीट मूव्ह होते किंवा सराउंडिंग पासून सिस्टीमला मूव्ह होते. बरोबर? इन ॲडियाबॅटिक प्रोसेस देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग अँड सराउंडिंग टू सिस्टीम. बरोबर? म्हणजेच इथं हीटला आपण कॅपिटल क्यूनं डिनोट करतो. हीटला आपण कशाने डिनोट करतो, कॅपिटल क्यूनं. बरोबर? मग आता बघा, सिस्टीम मधली हीट आणि सराउंडिंग मधली हीट कधी ट्रान्सफर होत नाही, ज्यावेळी एखादा सिलेंडर हा इन्सुलेटरनं पॅक केला असेल. म्हणजे इथं फॉर एक्झाम्पल कन्सिडर करायचा थर्मॉस फ्लास्क. बरोबर? थर्मास असतोय आपल्या घरी चहाचा, तो इथं कन्सिडर करायचा. बरोबर? त्याला एक साईडने इन्सुलेटर असतो. बरोबर? म्हणजे कोटिंग असते. त्या कोटिंगमुळे काय होणार आहे, सराउंडिंगची हीट सिस्टीममध्ये येणार नाही आणि सिस्टीममधली हीट सराउंडिंगला सुद्धा जाणार नाही. म्हणजे हीट सराउंडिंग आणि सिस्टीममधली हीट यांच्यातला डिफरन्स हा काय असतो, 0 असतो. लक्षात आलं? म्हणजेच इन ॲडियाबॅटिक प्रोसेस द क्यू इज इक्वल टू 0. बरोबर? मग आता बघा, इथं 2 गोष्टी आहेत. क्यू म्हणल्यानंतर हीट आली. हीट म्हणल्यानंतर आपल्याला 2 गोष्टी आल्या. एक तर सिस्टीमला हीट द्यायची, हीट दिली, दॅट इज ए एंडोथर्मिक प्रोसेस. ओके, हीट सिस्टीमची काढून घेतली किंवा सिस्टीम मधून हीट इव्हॉल्व्ह झाली, दॅट इज ए एक्झोथर्मिक प्रोसेस. ओके, ही जी एंडोथर्मिक प्रोसेस आणि एक्झोथर्मिक प्रोसेस आहे यांचा काय इम्पॅक्ट होतो ॲडियाबॅटिक प्रोसेसवर ते आपल्याला बघायचं आहे. बरोबर? एक्झोथर्मिक मध्ये काय होतं, तर हीट रिलीज होते.
रिलीज होते, हीट बाहेर पडते. हीट बाहेर पडते याचाच अर्थ हीट कशी मूव्ह होणार, बाहेर पडते याचा अर्थ सिस्टीम पासून सराउंडिंगकडे येते ना. याचा अर्थ सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त असणार की सिस्टीमचं असणार, तर ऑब्व्हियसली काय असणार, सिस्टीमचं टेम्परेचर जे आहे, ओके, टेम्परेचर ऑफ सिस्टीम गोज ऑन इन्क्रीजेस, म्हणजे सिस्टीमचं टेम्परेचर जास्त आहे. एंडोथर्मिक प्रोसेस, एंडोथर्मिक म्हणजे आपण हीट देतोय म्हणजेच काय करणार, फॉर एक्झाम्पल ह्याला हिटिंग दिलं म्हणजे हे काय झालं, सराउंडिंग झालं. सराउंडिंग पासून सिस्टीमला हीट मूव्ह होते, म्हणजेच बघा इथं सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त असणार की सिस्टीमचं असणार, तर ऑब्व्हियसली काय असणार आहे, सराउंडिंगचं टेम्परेचर ऑफ सराउंडिंग गोज ऑन इन्क्रीजेस. ओके, हे तुम्ही उलट सुद्धा कन्सिडर करू शकता. इथं सराउंडिंगचं टेम्परेचर वाढलंय याचा अर्थ सिस्टीमचं टेम्परेचर डिक्रीज आहे. इथं सिस्टीमचं टेम्परेचर वाढलंय याचा अर्थ सराउंडिंगचं टेम्परेचर कमी आहे. ओके, या दोन्ही पद्धतीने तुम्ही विचार करू शकता. बरोबर, ठीक आहे. देन ह्या एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेसवरून इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम एक तर इन्क्रीज सुद्धा होऊ शकते और डिक्रीज सुद्धा होऊ शकते. बरोबर, इन्क्रीज सुद्धा होऊ शकते किंवा डिक्रीज सुद्धा होऊ शकते. बरोबर, इन्क्रीज कधी होते, सिस्टीमचं टेम्परेचर कधी इन्क्रीज होतं, इंटरनल एनर्जी ही सिस्टीमची असते. बरोबर, सिस्टीममध्ये प्रेझेंट असलेल्या प्रत्येक मॉलिक्यूलची इंटरनल एनर्जी इट इज कॉल्ड एज इंटरनल एनर्जी. बरोबर, इंटरनल एनर्जी कधी इन्क्रीज होते, एक्झोथर्मिक प्रोसेस असल्यानंतर. बरोबर, आणि इंटरनल एनर्जी कधी डिक्रीज असते, ज्यावेळी सराउंडिंगची एनर्जी म्हणजे सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त असल्यानंतर. ओके, देन दिस इज ए फोर्थ प्रोसेस अँड दॅट इज ए फिफ्थ अँड लास्ट प्रोसेस, दॅट इज ए रिव्हर्सिबल प्रोसेस. ओके, ही प्रोसेस फार महत्वाची आहे. बघा, रिव्हर्सिबल प्रोसेस बघायच्या अगोदर एक थोडंसं आपल्याला मी एक्झाम्पल देतो. ठीक आहे, बघा एक असा डोंगर आहे, त्याच्यावर हा चढ आहे असा. ठीक आहे, हा असा चढ आहे. ठीक आहे, इथं गाडी आहे, ही गाडी आहे. ओके, आता बघा गाडी बरोबर चढावर डोंगराच्या मध्ये जाऊन थांबली. ओके, मग आता बघा गाडीला वरून अपोज करणारा एक फोर्स आहे. बरोबर, म्हणजे अपोज करणारा फोर्स आहे, त्या फोर्सला म्हणायचं अपोजिंग फोर्स. त्या फोर्सला काय म्हणायचं, अपोजिंग फोर्स. तो अपोज करतोय, गाडीला वर येऊन देत नाही. बरोबर, बघा तुम्ही गाडी जर सोडली, न्यूट्रल केली आणि सोडली तर काय होणार, गाडी ऑटोमॅटिकली मागे येईल. म्हणजे अपोजिंग फोर्स म्हणजे वरून कोणतं ढकलते, म्हणजे अपोजिंग फोर्स इन्क्रीज होतोय. बरोबर, आता गाडी मागे जायला नाही पाहिजे, गाडी कुठे जायला पाहिजे, वरच्या डायरेक्शनला जायला पाहिजे. म्हणजे गाडीचा ड्रायव्हिंग फोर्स, ओके, गाडीचा ड्रायव्हिंग फोर्स हा काय पाहिजे, जास्त पाहिजे. बरोबर, ड्रायव्हिंग फोर्स हा काय पाहिजे, जास्त पाहिजे. म्हणजे बघा गाडी वरच्या डायरेक्शन मूव्ह व्हायला लागली, त्यावेळी कुठला फोर्स जास्त असणार, ड्रायव्हिंग फोर्स की अपोजिंग फोर्स, तर ऑब्व्हियसली ड्रायव्हिंग फोर्स जास्त असणार. आणि गाडी जर डाऊनवर्ड डायरेक्शनला येत असेल, खाली येत असेल, तर इथं काय झाला, ड्रायव्हिंग फोर्सपेक्षा अपोजिंग फोर्स हा जास्त झाला. लक्षात आलं, ठीक आहे. हेच आपल्याला फक्त थोडंसं थर्मोडायनामिकच्या फॉर्ममध्ये बघायचं आहे. त्यासाठी परत एक सिलेंडर कन्सिडर केलेला आहे. दिस सिलेंडर इज filled with a gas and this cylinder is fitted with a frictionless movable piston. ठीक आहे, बघा इथे एक इक्विलिब्रियम फॉर्म झाला. याचा अर्थ पिस्टन खाली पण जात नाही, वर पण जात नाही, गॅस कॉम्प्रेस पण होत नाही, गॅस एक्सपांड सुद्धा होत नाही. बरोबर, मग आता बघा हे जे प्रेशर आहे, म्हणजेच ह्या पिस्टनवर असलेलं जे प्रेशर आहे त्या प्रेशरला म्हणायचं PEX.
याचा अर्थ एक्सटर्नल प्रेशर. काय म्हणायचं त्याला? एक्सटर्नल प्रेशर. ठीक आहे. आणि खालून गॅस ज्यावेळी एक्सपांड होणार आहे, ओके, त्यावेळी गॅस काय करणार? पिस्टनला वर ढकलणार. बरोबर, पिस्टनला काय होणार? वर ढकलणार. त्याला म्हणायचं इंटरनल प्रेशर आणि इट इज डिनोटेड बाय पी. एक्सटर्नल प्रेशर कशाने डिनोट करायचं? पीएक्स. आणि गॅसचं प्रेशर जे आहे त्याला इंटरनल प्रेशर म्हणायचं, त्याला पी न डिटरमाइन करायचं. ओके. मग आता बघा नेमकं काय होतं. इथं दोन कंडिशन आहेत. फर्स्ट कंडिशन, गॅस एक्सपांड होतो. गॅस काय होतो? एक्सपांड होतो. गॅस एक्सपांड होतो याचा अर्थ ह्या एक्सटर्नल प्रेशरला काय म्हणायचं तर अपोजिंग फोर्स कन्सिडर करायचा. काय कन्सिडर करा? अपोजिंग फोर्स. ओके. आणि हा जो प्रेशर आहे ह्याला म्हणायचं, ह्याला कन्सिडर करा ड्रायव्हिंग फोर्स. ओके. आता सिंपल आहे, गॅस एक्सपांड झाला म्हणजेच काय झालं? व्हॉल्यूम वाढला ना. व्हॉल्यूम वाढला म्हणल्यानंतर प्रेशर कुणाचं जास्त झालं? गॅसचं प्रेशर जास्त झालं. गॅसचं प्रेशर जास्त झालं याचा अर्थ कुठला फोर्स जास्त झाला? अपोजिंग फोर्स जास्त झाला की ड्रायव्हिंग फोर्स जास्त झाला? ओके. तर इथं काय झाला बघा, ड्रायव्हिंग फोर्स इज ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स. ड्रायव्हिंग फोर्स इज ग्रेटर दॅन दी अपोजिंग फोर्स. बरोबर. पण हा जो डिफरन्स आहे म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स मध्ये डिफरन्स आहे, म्हणजे याचा अर्थ ड्रायव्हिंग फोर्स थोडासा जास्त झालाय अपोजिंग फोर्सपेक्षा. हा जो चेंज आहे हा चेंज कसा असतो? इन्फिनायटेन्सिमल असतो. कसा असतो? इन्फिनायटेन्सिमल. इन्फिनायटेन्सिमल म्हणजे स्लोली होत गेलेला चेंज, हळूहळू होत गेलेला चेंज. त्यामुळे त्याला काय म्हणायचं? इन्फिनायटेन्सिमल चेंज. बरोबर. त्यावेळी काय होणार आहे बघा, हे पिस्टन बाहेरच्या बाजूला जाणार आहे, म्हणजे पिस्टन मूव्स टुवर्ड्स दी आउटसाइड डायरेक्शन ऑफ दी सिस्टीम. ही पहिली कंडिशन. ओके, ही पहिली कंडिशन. ठीक आहे. आता परत काय बघा की सेकंड कंडिशनला गॅस काय झालाय? कॉम्प्रेस झालाय. गॅस कॉम्प्रेस झालाय. ज्यावेळी गॅस कॉम्प्रेस होतो त्यावेळी व्हॉल्यूम काय होतो? कमी होतो. व्हॉल्यूम कमी झाला. बरोबर. व्हॉल्यूम कमी झाला म्हटल्यानंतर पिस्टन कुठे येणार? खालच्या आतल्या डायरेक्शनला येणार ना, म्हणजे पिस्टन मूव्स इनवर्ड डायरेक्शन ऑफ द सिस्टीम. म्हणजे पिस्टन ज्यावेळी खाली येईल त्यावेळी एक्सटर्नल प्रेशर जास्त असेल. बरोबर. म्हणजेच अपोजिंग फोर्स हा इन्फिनायटेन्सिमली ग्रेटर दॅन द ड्रायव्हिंग फोर्स. इन्फिनायटेन्सिमली ग्रेटर दॅन द ड्रायव्हिंग फोर्स. ओके. म्हणजे आता इथं दोन कंडिशन आहेत बघा. ए प्रोसेस इन सच अ वे दॅट एव्हरी स्टेज ऑफ ड्रायव्हिंग फोर्स ऑफ द प्रेशर P ड्यू टू दी गॅस इज इन्फिनायटेन्सिमली ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स. ज्यावेळी ड्रायव्हिंग फोर्स जास्त असतो अपोजिंग फोर्सपेक्षा, आणि त्याचबरोबर ज्यावेळी ड्रायव्हिंग फोर्स जास्त असणार आहे त्यावेळी गॅस एक्सपांड होणार आहे, आणि ज्यावेळी गॅस एक्सपांड होईल त्यावेळी काय होणार आहे? रिॲक्शन नॉर्मल होते असं आपण कन्सिडर करू. बरोबर. पण आता दुसऱ्या ह्याला काय झालं? गॅस कॉम्प्रेस झाला म्हणजे अपोजिंग फोर्स जास्त झाला, म्हणजे एक्सटर्नल प्रेशर जास्त झालं, म्हणजे पिस्टन इनवर्ड डायरेक्शनला आला. याचा अर्थ काय झाला? अपोजिंग फोर्स जास्त झाला. आता बघा इथं अपोजिंग फोर्स जास्त झाला म्हणजे गाडी काय होणार आहे? रिव्हर्स डायरेक्शन येणार आहे ना. कशी येणार आहे? रिव्हर्स डायरेक्शन येणार आहे. म्हणजे ज्यावेळी रिॲक्शन मध्ये अपोजिंग फोर्स हा इन्फिनायटेन्सिमली ग्रेटर दॅन दी ड्रायव्हिंग फोर्स, देन धिस रिॲक्शन इट इज अ रिव्हर्स रिॲक्शन. दिस रिॲक्शन इट इज अ रिव्हर्स रिॲक्शन. ओके. यांच्यामध्ये फक्त स्लाइटली डिफरन्स असतो. तो डिफरन्स म्हणजे अपोजिंग फोर्स थोडासा जास्त झाला तरी काय होणार आहे? रिॲक्शन रिव्हर्स येणार आहे, आणि ड्रायव्हिंग फोर्स थोडासा जास्त झाला तर अपोजिंग फोर्स काय असणार आहे? कमी असणार आहे, म्हणजे गॅस किंवा रिॲक्शन ही नॉर्मल होईल. ओके गाईज, सो दिस इज ए थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम अँड देअर प्रोसेसेस अँड इट्स टाइप्स. ओके गाईज, थँक्यू व्हेरी मच.